आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. संपूर्ण सुनावणीच्या काळामध्ये जो 1.5-2 महिने सुनावणी चालली होती, त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्षात सभागृहात उपस्थित राहून सुनावणीची संदर्भात नियोजन असेल किंवा इतर प्रश्न असतील ते सोडवत होतात. आज या ठिकाणी महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तुम्ही देखील या ठिकाणी तुमचे मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी जनतेसमोर मांडलेले आहेत. काय आपलं एकंदरीत म्हणणं? माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारे जनतेचं न्यायालय भरवणं आणि लोकांवर संपूर्ण विश्वास दाखवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की लोकांना हा विषय अत्यंत सुलभ पद्धतीने स्वच्छपणे समजलेला आहे की उद्धव ठाकरे यांची बाजू बरोबर आहे. लोकांना हे लक्षात आलेलं आहे की एकनाथ शिंदे हे पळून गेलेले आहेत. सुरतला, नंतर गुवाहाटीला, नंतर मुंबईला येऊन त्यांनी थेट विरोधी पक्षनेत्यासोबत संगनमत करून सरकार स्थापन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी पक्ष फोडलेला आहे, ते पक्ष विरोधी वागलेले आहेत. लोकांना साध्या भाषेत हे समजते की ज्यांनी चोरी केली असेल तो पळून जातो. हे साध्या लोकांना कळते. ज्याचं घर असेल तो नाही पळून जात की माझ्या घरी चोरी झाली मी पळून चाललो, असं नाही जात. त्यामुळे ते पळून गेलेले आहे, याचा अर्थ त्यांनी काहीतरी चुकीचं केलेलं आहे, लोकांना माहीत झालेलं आहे. आणि म्हणून जनतेच्या न्यायालयात हा जो प्रश्न मांडण्यात आलेला आहे ही अत्यंत चांगली प्रक्रिया आहे, लोकशाही सुदृढ करणारी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं पण आहे की आमचा सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यावर विश्वास नाही असं नाही, पण त्याच वेळेस जनतेने सुद्धा हा विचार करत राहिला पाहिजे. कारण निकाल केव्हा लागेल माहिती नाही, तोपर्यंत कदाचित इलेक्शन येतील का माहिती नाही. तर जनतेने जर नक्की विचार करून ठेवला तर जनता परिपक्व पद्धतीने मतदान करू शकेल. अध्यक्षांनी विशेष करून जे आहे ते पक्षप्रमुख पदावरती जे आहे ते अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, परंतु त्या संदर्भातले काही व्हिडिओ असतील, त्या संदर्भातले काही कागदपत्र असतील, तीच कागदपत्र जे आहेत ती आज उद्धव ठाकरेंकडून विशेषतः अनिल परबांकडून सादर केली. आज हे जनतेच्या न्यायालयात ते कागदपत्र सबमिट केलेले आहेत, पण यापूर्वी ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सबमिट झालेले आहेत. त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष मुद्दामून केलं. राहुल नार्वेकर यांना अशा प्रकारच्या सगळ्या घटना झाल्या, प्रक्रिया झाल्या माहिती आहे. ते स्वतः त्या 2013च्या कार्यकारिणी मिटिंगमध्ये प्रतिनिधी सभेमध्ये हजर होते, तरीसुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी झालेल्याच आहेत त्या फक्त आत्ता जनतेसमोर पुन्हा उघड पद्धतीने मांडल्यात की असं असं सगळं आपण सबमिट केल्यावर पण त्याचा कोणताही विचार झाला नाही आणि अन्याय कसा झालेला आहे हे सांगण्यात आलं. त्यामुळे तो अन्याय कसा आहे लोकांनी समजून घेतलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालय योग्य निकाल देईल आणि ते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा महत्त्वाचा राहील, तो सगळ्यांवर बांधील राहील. पण तोपर्यंत लोकंसुद्धा ठरवतील की समजा इलेक्शन आलं तर कोणाला मतदान करायचं, कोण चोर आहे, कोण साव आहे, हे सगळं ओळखतील ते. ही पत्रकार परिषद सुरू असताना राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षांची देखील पत्रकार परिषद सुरू होती आणि ते म्हणतात की 2018 साली जे काही कागदपत्र सबमिट केलेले आहेत त्यामध्ये काही त्रुटी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. असू द्या, त्रुटी असतील असं समजू. म्हणून मी मगापासून ते सांगतोय की असं थोड्या वेळासाठी, त्याला आपण फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट असं म्हणतो, की थोड्या वेळासाठी वादाचा मुद्दा म्हणून असं समजू की 2018मधली घटना दुरुस्तीच नाही, समजू थोड्या वेळासाठी. पण 2013मधली मुख्य मुद्दा आहे लिडरशिपचं स्ट्रक्चर डिसाईड करत असताना 2013मध्ये बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर सगळे बाळासाहेबांचे अधिकार हे शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेबांकडे देण्यात आले आणि त्यांना पक्षप्रमुख असं नाव देण्यात आलं, पक्षप्रमुख / अध्यक्ष. आणि त्याची घोषणा रामदास कदम यांनी त्यावेळेस केली. त्याच्याबद्दलचे ठराव सगळे आहेत. म्हणजे ते अधिकार त्यांना ट्रान्सफर झालेले आहेत. तेव्हाची घटना दुरुस्ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सबमिट झालेली आहे. मग नेतृत्वाचा प्रश्न येत नाही आणि म्हणून मग नेतृत्व रचना स्पष्ट नाही असं म्हणून जो निर्णय राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे तो चुकीचा आहे. आता सर्वोच्च न्यायालयाकडून तुम्हाला उद्धव ठाकरेंनी तर अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आम्हाला तिकडे न्याय मिळेल, तुम्हाला स्वतः वाटतंय का न्याय मिळेल? कारण की गेल्या अनेक दिवसांपासून या प्रक्रियेमध्ये तुम्ही जोडलेले आहात. उद्धव साहेबांच्या बाजूनी नक्की न्याय मिळेल असं मला 100% वाटते. याचं कारण हे आहे की हे प्रकरण आधी सर्वोच्च न्यायालयाने हाताळलेलं आहे. जस्टिस चंद्रचूड यांच्यासोबत 4 इतर ज्येष्ठ न्यायमूर्तींनी 5.5 महिने सगळं युक्तिवाद ऐकून, हे प्रकरण ऐकून त्यांचे महत्त्वाचे निकष काय असतील निकाल देतानाचे अध्यक्षांनी देण्याचे ते सगळे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे त्यांना सगळं प्रकरण माहीत असल्यामुळे आता जेव्हा त्यांना हे कळेल की अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कशा पद्धतीने चुकीचा आणि बेकायदेशीर निकाल दिलेला आहे, तेव्हा नक्कीच हा निकाल उद्धव साहेबांच्या बाजूनी लागेल आणि तो लवकर पण लागण्याची शक्यता आहे. कारण की लोकसभा निवडणूक आहे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर अन्याय झालेला आहे हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आणि आता सर्वोच्च न्यायालयाला कळलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित लवकर पण तो निकाल लागेल. 1 महिन्याच्या आत सुद्धा निकाल लागू शकतो जर सर्वोच्च न्यायालय मनात आणलं तर. आणि उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना पक्ष चिन्ह हे सगळं त्यांना मिळणार आणि ते पुन्हा एकदा नवीन झळाळीने काम सुरू करतील.
आमच्याशी बातचीत केल्याबद्दल पाहतोय की आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे त्यासोबत त्यांचे नेते आणि ज्येष्ठ विधितज्ञ यांनी जे आहे ते आज संबोधित केलं. परंतु आगामी काळामध्ये लवकरात लवकर निर्णय लागू शकतो आणि पुन्हा एकदा पक्ष चिन्ह आणि सर्व गोष्टी ज्या आहेत ते उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळू शकतं असा विश्वास जो आहे तो ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन योगेश गुरव सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.